की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायण गिरी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गौतम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गणपति बाप्पा मोरया। मंगल मूर्ति मोरया। महालक्ष्मी माता की जय। राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण पातालो
अजून कुळीची हे कुळ बरवे झाले शरण गेलो गवलो संकटी आणि लिहे रूपाबळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो गवलो संकटी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
पुंडरीकाय दातुं मुनिव्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। ध्यानमूलं गुरुमूर्तिपूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा नमिला गणपति। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता आय भक्तीच्या त्या वाटा मदता व्हाव्या सुखटा। कैलास राणा शिवचंद्रमौळी बिंदुमाता मुकुटे कारुण्य सिंधू भवदुःखहारी शंभो जगदोन्नतारी मस्तक हे काया कुळेची ही कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो गवलो संकटी। जगद्गुरु परंपरांचा आपण सेवेकरता घेतलाय। आज फार मोठा पर्व काळ आहे, गणपती बाप्पाचा पर्व काळ चालू आहे, त्याच्यात लक्ष्मी मातेचा पर्व काळ कालच स्थापना झाली ना, कालपासून सुरू आहे ना, 3 दिवस काल आज आणि उद्या। त्या निमित्तानं जगदंबा मातेची बाकीची सेवा तर चालूच आहे। जे खरं देवीला आवडतंय देवीला खरं काय आवडतं नाही का, भगवंताला सगळ्यात जास्त भजन आवडतं, नामस्मरण कथा कीर्तन, कारण याच्यातून सगळंच प्राप्त होत असतं। याच्यातून भक्ती प्राप्त होती, वैराग्य प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं, बाकीच्या गोष्टी एक एक प्राप्त होईल
कर्मकांड केलं तर एकच प्राप्त होईल पण इथं सगळा त्रिवेणी संगम प्राप्त होत असतो. मेरे परिवार प्रत्येक वर्षी सत्संग करतात, प्रसाद होतो, सगुण भक्तीचा कळस असतो, त्याच्यामुळे ही प्रसन्नता आहे. विकल्प धरिता सुरुवाती सगुणातूनच होत असते आणि त्याच्याकरता ही सगळे संतांचे उपकारी सगुण आपल्याला माहिती नव्हतं, निर्गुण माहिती नव्हतं, हे सगळं संतांनी आपल्याला दाखवलेलं असतं. महाराज प्रत्येक वर्षी सुंदर असा सत्संग होतोय. मूळ तत्व एक आहे, सबका मालिक संतांनी सांगितलं. एक तत्व नाम दृढ म्हणा, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती. अनंत वेशी देखील अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र पद्म, म्हणजे तो भगवान परमात्माच अनंत रूप धरतो. तोच गणपती बाप्पा होत असतो, तोच देवी होत असतो, नाही का. अवताराच्या राशी म्हणला ना, हे सगळे अवतार भगवान परमात्म्याचे. मूळ तत्व संतांचं कळत नाही आणि सगळ्याचं अधिष्ठान एक आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. माऊली सांगतात ते मूळ तत्व संताशिवाय कळणार नाही. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भक्ता माझी रावानी ज्ञानी येतोची. मूळ तत्व आहे, तेच तत्व अनादि आहे. त्याला काय नाही घडविला नाही बैसविला, कुंडलिकाला अनादि आहे, अविनाशी आहे, अनंत आहे ते तत्व. नाथ महाराज म्हणतात तेच प्रगट होतं. अनादि निर्गुण निर्गुण मूळ तत्व निर्गुण आहे. मूळ जे भगवंताचं स्वरूप आहे ते निर्गुण आहे, जे अर्जुनाला दाखवलं विश्वरूप. आणि ते पाहणं काय एवढं सोपं नाही सर्वसामान्याला या नजरेला. ते अनादि निर्गुण प्रगटली म्हणजे सगुणात आली भवानी. भवानी आपल्या पाठीमागे हे बहुदुःख लागलं ना, याचा नाश करणारी भवानी. जगदंबा मातेचे जितके अवतार आहे ना, देवी भागवत जर पाहिलं ना, तिचेच इतके अनंत अवतार आहे. बाकीच्या अवताराला काही गणती आहे का? देवीचेच अवतार जर पाहिले ना ते देवी भागवतामध्ये, आपल्याला फक्त हे 3.5 पीठ माहिती आहे, आपण सांगतोय त्याच्यामध्ये 51 पीठ सांगितले. देवीचे तर किती अनंत अवतार आहे, पण मूळ देवी एकच. मूळ देवी देव सगळं एक आहे. देव फक्त ज्या त्या काळात काही वरदानी होते, ते राक्षसांना मारण्याकरता भगवंताला हे घेतलेले अवतार आहे. अनादि निर्गुण प्रगटली मोह महिषासुर. मोह म्हणलंय, मोह महिषासुर. तो महिषासुर मेला, आपल्या मधला मोह तसा जे अजून तो मोह मारण्याकरता 18 अध्याय गीता सांगावं लागली ना. हा मोहरूपी राक्षस तसा मरत नाही महाराज. नष्टो मोह स्मृती लब्धा. अर्जुनानं कबुली दिली
तुझ्या प्रसादाना माझा मोह सहकुटुंब निघून गेला. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेने पणे. आता सांगणे पुसणे काहीच नाही. मोह नष्ट होणंच म्हणजे मुक्त होणे. जगदंबा माता ज्यावेळेस इथं प्रगटली जाते, कुंडलिनी जगदंबा म्हणलं 6व्या अध्यायामध्ये पाहते. तिला काय म्हणलं? ती जगदंबा आहे. 3.5 वेळी घालून इथं बसलेली सुप्त अवस्थेमध्ये. ती ज्या वेळेस आपल्या सद्गुरूंच्या कृपेला जागी होती, प्रगट होती, त्यावेळेस आपल्याला जी अनुभूती येते अनादि निर्गुण प्रगटली मोह, मग आपला मोह कमी होत तोपर्यंत नाही होत. ती जगदंबा माता आतमध्ये जोपर्यंत प्रगट होत नाही, अनुभूती येत नाही, तोपर्यंत मोह कमी होत नाही. हळूहळू इकले या शेंडे श्यामा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईस अवघी आनंदाची सृष्टी. त्यावेळी ती जगदंबा माता प्रगट नाथांना, सगळ्या संतांना, सगळे संत विष्णुमय जग वैष्णवाचा वेदा भेद ब्रह्म अमंग ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. ज्यावेळेस आपल्याला एक तत्व कळलं, कुठे गेला जो जगदंबा मातेचा भक्त त्याला कुठे गेला तर देवी दिसली पाहिजे. तो पांडुरंगाचा भक्त आहे तो कुठं जाऊ द्या, खंडोबाला गेला त्याला आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. ती सुद्धा जगदंबाची म्हणली, कृष्णाबाई म्हणलंय. त्या संतांची नजर कशी असते संतांची, आणि ही नजर संतांच्या कृपेशिवाय नाही. कृष्णांजन एक वेळा एक तत्व नाम एक हरी आत्मा जीव शिव सम. पण कधी कळलंय त्यांना श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला श्री गुरूंच्या खात्याला. त्यावेळेस पहिल्यांदा दादा मला भेटले, त्यावेळेस ते म्हणले तुम्ही स्वामींची उपासना करता ना, कुठे गेले तुम्हाला स्वामी दिसले पाहिजे. कसं दिसतं सर्वसामान्य जीवाला नाही ना, ती स्थूल दृष्टीनं पाहतो ना. पण ज्या वेळेस ते म्हणजे कृष्णांजन एक वेळा डोळा, मग
तिमीर भ्रांती जात असते जेणे भ्रांतीपासून फिरतले. हे जर दिसलं नाही तर आपल्याला चष्मा लावा लागतोय. डॉक्टरना काही नजर दिली का काय दिलं आपल्याला? नवी नजर दिली का? हा, ती पडळ बाजूला काढतात म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन पडदा आला नवीन नसते काय आणून देत. पाणी हाय फक्त शेवाळ बाजूला करावं लागत. पाणी हायची तीच बाप रखुमा देव विठ्ठल दिनाचा दया धर्म जागोचा दैवाचा देवा परव. आंधळ्यातून आपण आंधळेच होतो स्वरूपाच्या ठिकाणी महाराज. जीव हा स्वरूपाच्या ठिकाणी आंधळाच आहे. त्याला स्वस्वरूपाचं कुठं ज्ञान आहे? तो सगळ्या जगाला ओळखतो पण स्वतःला ओळखतो का तो? आपण नेमकं कोणी त्याला माहिती आहे का? ठेवलेल्या नावाशी ओ देत उठ. आता हे ठेवलेलं नाव आहे का काय? ते याला ठेवलेलं नाव आहे पण आपलं काय स्वरूप काय? आला अशी कुठून या जशी सवण्यारी. कारण हे कपडे बदलले का पुन्हा नाव बदलत, हे बदललं का पुन्हा बदलणार हे सगळं. मूळ स्वरूप आपल्याला माहिती नाही. आणि हे संत आपल्याला कृष्णांजन एक वेळा स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. मग खरी जगदंबा कळते आपल्याला. खरा भगवान परमात्मा आपल्या हृदयात तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सखाचा राम किम भ्रांताशी. म्हणजे संता वीन प्राप्ती नाही ऐसे जीवाला देव कळत नाही. सुरुवात जी चालली सुरुवाती फक्त त्याची एक श्रद्धा आहे. जातं आपला नारळ बिरळ फोडितोय सुखाचं राहू दे एवढं म्हणतो. बाकी त्याला काही ग्रंथ काळा त्या का विवेक आहे का वैराग्य आहे का काय काही नसतं. ती एक सुरुवात आहे. त्याला पूर्वानुराग म्हणतात. झालेलं नाही पण गोड आहे त्याच्यावाली. त्याला असं वाटतं आपल्याला सुख भेटावं, समाधान भेटावं, आनंद भेटावा. पण त्याला माहिती नाही ना कुठं येतो. बाहेर शोध येतोय. बहिर्मुख झालेली इंद्रिय ना. आणि संत सांगतात सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. सुख आणि देव ही एक वस्तू आहे हे त्याला माहिती. तो सुखरूप असणारा पांडुरंग आपल्या हृदयात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला पैसा कशाला लागतो? सुखा करताच लागतो. पैसा करता जीव मरायला तयार आहे ना. माऊली म्हणतात एकोत्तराची एवढी जळती आगी घालती उडी. पैसा करताच आहे ना. अतिरेकी मरतात. 40 कोटी रुपये दिले तर करा असं म्हणजे मरायला तयार आहे ना जीव. सुख तरी कशा करता? भौतिक सुख त्याला माहिती आहे. लौकिक सुख सगळ्याला माहिती आहे. अलौकिक सुख जीवाला माहित नाही ना. आणि ते अलौकिक सुख संतांजवळ असतं म्हणजे देव त्यांच्याजवळ असतो. अदृश्य दर्शन
जावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची आ. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिकाला कळत नाही तर बाकी त्यांचा कुठे घेऊन बसले म्हणले. माय बापे पिंड पाळीयाला माया, जन्म मरण जाया. आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, लहानचं मोठं केलंय, लग्न केलं, दिलं प्रपंचाला लावून. पण जन्म मरण टाळणारी विद्या त्यांच्याकडे नाही ना. मगाला समाता जर सोडली, संत जर सोडले तर बाकी नाही ना. अदृश्य दर्शन माहिती नाही ना. अलौकिक सुख काय असतं, संत त्या सुखात असतात. जगद्गुरु तुकोबारायला ते सुख प्राप्त झालेलं आहे महाराज. छत्रपतीने नजराना पाठवला तरी घेत नाही म्हणजे ती भेटल्याशिवाय काय. आपण चणे फुटाण्याच्या मागे लागलोय. लौकिक सुख, चणे फुटाणे म्हणजे लौकिक सुख. आणि लौकिक सुख किती भेटू द्या, जो देखे सो दुखिया. माय बापे पिंड मळेला पाया, जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी, जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. संतांच्या कृपेना ज्या वेळेस आपल्याला आत्मसुख घ्या रे उगाच चावटी करू नका काही. संत संग धरा पूर्वीचा दोहरा, हे संत त्या सुखात असतात. छत्रपतींनी काय काय पाठवलं होतं महाराज चरित्र आपण लहानपणापासून ऐकतोय. छत्रपतीने तुम्हाला भेटण्याकरता बोलवलं म्हणलं राजानी. आता ते राजे काय सामान्य राजे होते का, चक्रवर्ती राजे होते ना, 5 वर्षाचे राजे. छत्रपतीने बोलवलं म्हणले आता माझं काय काम आहे त्यांच्याकडं, आणि त्यांच्याकडे काय असं मला देण्यासारखं, काय अवस्था असेल महाराज, काय उंची असेल परमार्थाची, काय स्थिती असेल नाही का, ते सुख प्राप्त झालेलं आहे त्यांना. आणि का म्हणे मुक्ती परनेली मोरी, आता दिवसचारी कारणासहित दुःखाचा नाश झालेला आहे. आणि ते अलौकिक सुख प्राप्त होणं म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. भगवंताचं दर्शन आपण स्थूल दृष्टीनं पाहतो. स्थूल दृष्टीनं त्या पंचमहाभूताच्या शरीरानं होणारं दर्शन समाधान देत नाही महाराज. तेवढ्या पुरतं तेवढं तीर्थात येतो पर्यंत 4 दिवस बरं वाटतंय, पुन्हा आलो का जैशी ठेवते. आपल्याला दर्शन असं झालं पाहिजे, पांडुरंगाचं असं स्वरूप आहे, तो मूळचा सुखरूप आहे. सुख नाही, सुखरूप आहे तो, सुख आहे त्याचं स्वरूप आहे. आणि ज्यावेळेस आपण चिंतन करता 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 ज्यावेळेस ते आपल्याला ते स्वरूप प्राप्त होईल ना, आपण सुद्धा सुखरूप होऊन जाऊ. आपल्या जीवनातलं कायमचं दुःख नष्ट होऊन जाईल. ह्या परिस्थितीचा आपल्याला कशाचाच परिणाम होणार नाही. ते अलौकिक सुख म्हणजे भगवान परमात्मा आहे, आणि त्याची प्राप्ती संतांनी करून दिली. प्रथम चरणा सांगतात कोळीचे आम्हाला माहिती नव्हती म्हणले. आपल्याला स्वतः माहिती नसलं तर विचारावं लागतंय ते आमचं कुलदैवत कुठलं आहे काय आहे. मग ते बाड घेऊन येतात ना ते तिकडे लोक, हा ते सांगत असतात सगळी वंशावळ सगळं सगळं. तसे जगद्गुरु तुकोबार आहे ना कुलदैवत. त्यांना विचारला तुमचं
कुळदैवत कोणतं आहे? विठ्ठल कुळेचे विठ्ठल कुळीचे दैवत आगमा निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठले भगिनी आणि भ्राता विठ्ठले विना चाड नाही होता दुसरा नाथच आम्हाला माहिती नाही फक्त पांडुरंग तात्पर्य भगवान परमात्मा एक आहे आणि तो आम्हाला संतांनी दाखवून दिला देवाला सगुणाचा सुद्धा यथार्थ ज्ञान नाही निर्गुणाचं नाहीच निर्गुण तर कोणाच्याच हातात येत नसतं सगळ्यात अवघड असं ते निर्गुण प्रमाण होऊन गेलं अदृश्य दर्शने फक्त संतांच्या कृपेनं त्याचं ज्ञान होतं महाराज अनुभव येत असतो निर्गुण फार अवघड आहे आता तुम्ही तुळशीदास महाराजांचं बऱ्याच जणांनी चरित्र ऐकलंय 3 वेळा भगवंतानं दर्शन दिलं तुळशीदास महाराजांना 3 वेळा तरी त्यांचं समाधान नाही झालं महाराज 3 वेळा सगुण 3 वेळा सगुण दर्शन दिलं प्रत्यक्ष 3ऱ्या वेळेस बालरूपात येऊन गेलं ते बेशुद्ध पडले होते विठ्ठल सगुण दर्शन नजरेला पाणी एवढी शक्ती नाही ना आपल्यामध्ये हनुमंतरायाला विचारलं का मला एकदा दर्शन झालं कुमाराच्या वेशामध्ये तपश्चर्या एवढी होती दुसऱ्यांदा दर्शन झालं बालरूपात 3ऱ्यांदा बी सगळ्या दरबाराचं दर्शन झालंय पण भगवंत माझ्याशी बोलत का नाही म्हणले प्रत्यक्ष असा आमचा संवाद होत नाही पाय जात येत नाही त्यावेळेस सांगितलं बाळा अरे हे सगुण दर्शन होणं एवढं सोपं आहे का तुला बालरूपात दर्शन दाखवलं तर तू अर्धा दिवस बेशुद्ध अवस्थेत होता हनुमंतरायाने त्याला जाग करून नीट केलं भगवंताचं स्वरूप इतकं तेजस्वी का आपण ह्या डोळ्यांना पाहू शकत नाही महाराज म्हणून भगवान परमात्मा मायेचं रूप घेऊन तुला दर्शन देतोय म्हणजे मला प्रत्यक्ष दर्शन मग हा उपदेश तिथे केलेला आहे हनुमंतरायाने आत्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे त्या चरित्रामध्ये अरे सगळ्यामध्ये जो पांडुरंग भरलेला आहे ना सगळ्यांच्या हृदयामध्ये ती खरं दर्शनी जे जे भेटे भूते ते मानी जे मुक्ती योग निश्चित जाण नामदेवरायांना दर्शन ज्यावेळेस ते झालं त्याच वेळेस ते समाधान झालं ना लाजले गे माया सगुण साक्षात्कारी आहे ना देवरायांना सगुण साक्षात्कार आहे पण निर्गुणाचा साक्षात्कार नाही ना शेवटी तिकडं संतांकडे जावं लागलं संतांच्या चरणाशी साष्टांग दंडवत करावं श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी कृपा झाल्यानंतर मग पत्र्याचा येते सगळा देव कळाला म्हणजे दोन्ही बाजू आहे सगुणही कळायला पाहिजे आपल्याला आणि निर्गुणही कळायला पाहिजे महाराज म्हणतात की आम्हाला कळालं संतांच्या कृपेना कुळीची ही कुळदेवी कोणती असू द्या मला जी तुळजापूरची देवी असाल
कोणाची रेणुका माता असेल, कोणाची सप्तशृंगी असेल, ग्रहस्थी आपण आपल्याला सगळंच करावं लागतंय. पण समजून जर केला ना अजिबात अडचण नाही. सगळ्या संतांनी कुलाचार सगळे सांभाळावं लागतात ग्रहस्थीला. जरी आपल्याला ज्ञान प्राप्त झालं तरी मागच्या महिन्यात आता बायांचं होतच ना, मग महिनाभर त्याचंच होतं ना, करावंच लागतं. ते सगळंच करावं लागतं ग्रहस्थीला. फक्त कळून समजून करायचं का सगळ्यामध्ये एक भगवान परमात्मा आहे. मग जागरण केलं तरी त्याच्यामध्ये तोच ओम वा घ्या सोम वा करा मल्हारीची वारी माझ्या मल्हारी कळतो. मग सगळं कळतं महाराज. अरे प्रत्येकामधला चैतन्य ज्या वेळेस आपल्याला कळताना ते खरं यथार्थ ज्ञानी महाराज आत्मज्ञान. ते जर आपल्याला जीवाला परिपूर्ण कोणी करून देत असेल तर संत करून देतात. महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज अनवरत आनंदे विषय वेळे मिठी. आपल्याला विषयाला मिठी घातलेली, आपण विषयामध्ये सापडलेला आहोत. आपल्याला गोड परमार्थ लागे कडू विषय जीवाशी. दुसऱ्या गप्पा चालल्या तर मग आपल्याला फार आवडतात का, त्याची आवड आहे ना. भगवंताचं नामस्मरण चिंतन कथा कीर्तन नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. त्यांचा विषय तो त्यांचा विषय नारायण एकदा झाला तर समजून घ्यायचा आपल्याला विवेक प्राप्त झाला. आपल्याला विवेक आपल्याला सारासार कळायला लागला. आता सार काय आसार काय, आपण नेमकं काय करू राहिलो. आपला काळ जो चाललाय हा सार करण्यामध्ये चालला का आसार मध्ये चालला, याला विवेक म्हणतात. सत्य काय आहे विश्वामध्ये, ह्या विश्वामध्ये अविनाशी काय. एक भगवान परमात्मा सोडला ना सगळं एक दिवस नष्ट होणार आहे. जे जे डोळ्याला दिसतं ना त्याच्यामध्ये आपलं शरीर तरी आलंच ना. जी गोष्ट उपजे ते नाशे नाशिले घटिका यंत्र त्याला म्हणतात विवेक. सारासार विचार करा उठा उठा नाम धरा संत तेच सांगतात. संत कलियुगामध्ये दुसरं साधन सांगत नाही. एक गाव आम्ही
भगवंताचं नामस्मरण करतो म्हणूनच लोक आपल्याला जीव खाऊ घालतात. लक्षाला देतात. वारकऱ्याची पहा ना, वारीला किती लोक सेवा करतात का? नामस्मरण करतात. भगवंताचं नामस्मरण केलं का योगक्षेमम. तुलसीदास महाराज किती दिवस उपवासी होते. त्याचा महात्म्य पण त्यांनी ऐकलं, भगवंताचं नामस्मरण केलं तर सगळं सोयीला लागतं म्हणले. कारण भगवंतांना प्रतिज्ञाच केली ना, अनन्या चिंतयंतो मा ये जना देशाभियुक्तानाम योगक्षेमम. तो माझा अनन्य चिंतन करतो. अनन्य, अन्याचा अन्य कोणताच आश्रय राहत नाही, फक्त एक धैर्यला चित्ती आम्ही ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण केलं जातं ना, हरे कृष्ण हरे राम. हरे कृष्णा सततम कीर्तयन्तु माम यतं. ही देवीला आवडत बरं का. हा मुद्दा आहे का आता, देवीला हे आवडत. कलियुगा माझी हे नारायण.
भगवंताचं दर्शन कलियुगामध्ये कीर्तन नामस्मरण नामसंकीर्तन साधन पै जळतील पापी जन्मांतरीची पापाचा नाश होतो आणि भगवंताचं दर्शन होतं. कसं होतं? तुळशीदास महाराजांचं लहानपणापासून जीवन प्रतिकूल. जन्म झाला, आई गेली, मूळ नक्षत्रावर जन्म असल्यामुळं पुढं यांनी सांभाळला. चुनियादास ना ती बी गेली 5 वर्षानंतर. पुढं अनाथ झाले. लोकांना असं वाटलं हा जिथं जाईल तिथं पहिली आईचं काम केलं तर तिनं सांभाळलं, तिचं काम केलं. दरवाज्यात कोणी उभं करीना ना, उपाशी राहावं लागले तुळशीदास महाराज, उपाशी. आज उत्तर भारतामध्ये सगळा जय जयकार रामचरित्र मानस. कुठं जा तुम्ही, दुसरा ग्रंथ नाही उत्तर भारतामध्ये. कोणत्याही मंदिरात जा, तुळशी रामायणात पाहायला भेटतो. ते तुळशीदास महाराज उपाशी दारोदार फिरत होते. कुठंतरी पत्रवाळ्या गोष्टी दाखवून दिल्या, ते खात होते. 4-4, 8-8, 10-10 दिवस उपाशी म्हणत होते. पण एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं, भगवंताचं जर कीर्तन केलं, चिंतन केलं तर भगवान परमात्मा योगक्षम होतो म्हटले. गेले ना मग गावाच्या बाहेर एका झाडाखाली बसले, निवांत भगवंताचं आपण जसं आता भजन केलं, हरे कृष्ण हरे रामा नामस्मरण करू लागले. कैलासामध्ये भगवान परमात्मा म्हणले, आता आपलं भजन करतोय म्हणले तो तुळशीदास, आता याला देव घालायची जबाबदारी आपल्यावर आहे ना म्हणले. ज्या जगदंबा मातेचा इथं सोहळा चालू आहे, लक्ष्मी मातेचा, ती जगदंबा माता प्रत्यक्ष आली, माऊलीचं रूप धरलं आणि स्वतः ताट घेऊन आली. तुळशीदास महाराजांना आपल्या हाताना जीव घातला. सगळ्यांचा मायबाप आहे ना, हे सुद्धा आपले मायबाप आहे, यांची सेवा आपण केलीच पाहिजे. पण ही एका जन्माची आहेत. हा येग विठाबाई माझे पांडुरंग परमात्मा, ती जगदंबा माता प्रत्यक्ष आई साहेब अन्नपूर्णा माता ताट घेऊन आली. तुळशीदास महाराजांना स्वतःच्या हाताने जीव घातलं. म्हणले उद्या तू फक्त भजन कर म्हणले, आता जबाबदारी आमच्याकडे. तू फक्त सारखं नामस्मरण करायचे, मला दुसरं काही कामच नाही ना, कारण तुझं अदृष्ट आहे म्हणले. पाठीमागचं केले कर्म झाले सुख दुःख देव नसतो देत आपल्याला, आपलंच मागचं आहे ते. मग ते जाळायचं कोणाच्या हातात आहे? कर्ज काढलं येणे पगारावर 1 लाख रुपये द्यावे मामाना, कोण भरीत ते? कोण भरीत ते? त्यांनाच भरावं लागेल. नाही तर मग शेवट त्यांचं काय भेटत ते तो कापून घेतील. असं आहे. तसं हे आपल्याला सुखदुःख जे प्राप्त होतं ते आपलं आहे ना, हे जाळल्याचं काम मी करत असतं. मला नामस्मरण काय करत असतं? अनंत जन्मीचे पाहता तुझे
मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन तुका म्हणे त्यांची पाहिली या पाय मग सर्व दुःख जाय माझे. पुन्हा दुःख नाही जीवनामध्ये. दुःखाचे शेजारी सदा नामघोष सर्व हरिकथा तेने सदा चित्ता सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर असो ऐसा कोठे आठवची नाही दिहीची विधीही कशाला संतांच्या कृपेना. एक दिवस जेवण घातलं महाराज 5 वर्ष कशाला म्हणतात 5 वर्ष. जगदंबा माता तुलसीदास महाराजांना रोज दुपारी मानवी देह धरायचे एक माऊलीचा ताट घेऊन यायचं आणि रोज 5 वर्ष जीव घालते. 5 वर्ष भजन बंद नाही ना. 5 वर्षामध्ये अख्खं पाप जळून टाकलं महाराज. जन्मा नाही येणे का म्हणे पापी जाती संताची आदपे. अखंड भगवंताचं रामनामाचं चिंतन केलं आणि मग त्यांचं सगळं पाप नष्ट झालं. 5 वर्षामध्ये पूर्ण हे झाल्यानंतर मग त्यांना पुढचा मार्ग दाखवला. हे कुणी केलं? संतांनी केलं. महाराज म्हणले बरं झालं मी संतांना शरण गेलो नाही तर काय झालं असतं म्हणले दुसऱ्या चरणामध्ये. बरवे झाले शरण संतांना शरण गेलो म्हणून बरं झालं नाही तर संकटामध्ये सापडलो सरकामध्ये सापडलो जन्म मरणाच्या दुःखामध्ये सापडलो. संतांना शरण गेलो तर सगळं आपलं उगवी कोडे अलिंगने संताची या दिव्य. देवाला संत कळत नाही. देवाला संत कळत नाही ना. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून हे लिंगा संत नवती जगा. फरक आहे ना. आपण पूजा करतो बाहेर तर पाहिजेच त्याच्यावर. संतांना आपण माणूस म्हणून पाहतो. ते आपल्यासारखं शरीर आहे का? वेगळं आहे का? प्रत्यक्ष माऊली आले शरीर काय वेगळं असेल का? बा जगद्गुरु तुकोबाराय आले प्रत्यक्ष गीता तुलनीशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी. शरीर तर साधच होतं ना माणसासारखंच होतं ना. संत नवती जगा आत्मज्ञानी चोकडी संत माझी. आपल्याला संत का कळत नाही बरं? काय कारण असत? आपल्याला आज संत नसतील का? संताशिवाय हे चालूच शकत नाही. ही सगळी व्यवस्था कलियुगात संतांच्या ताब्यात दिलेली भगवंताना. आपल्याला संत का कळत नाही याचं कारण आपण देहबुद्धीवर आहोत महाराज. देहबुद्धी आपलं. बाबा अहंकार निशी घन
अहंकार गुरु वचने तोपर्यंत अंधारात होतो म्हणले, अज्ञान रूपी निद्रेमध्ये होतो, घोरत होतो अनंत जन्मापासून. पण संतांनी काय केलं, मला सगळं हे उजाडलं म्हणले. आता सगळं अज्ञान नष्ट झालं. आता नामदेव रायांना गुरुकडे कोणा पाठवलं होतं? जेवणात पाठवलं होतं ना. तर म्हणले आता मला तरी संत काय माहिती, बरोबर आहे नामदेव राहायचं, तूच सांग पुढे जाऊ म्हणले. बरोबर पाठवलं होतं ना. तर तिथं गेल्यानंतर म्हणले हा गुरु काय देवा नाही गुरुकडे पाठवलं. कारण शरीर एकदम हे झालेलं, सगळ्या शरीरातून लहान बाहेर. चरित्र आपण पाहतो ना औंढ्या नागनाथला, काय अशा गुरुकड म्हणजे गुरु कळाला, संत कळाला का? कळाला म्हणजे कधी करायला, करंट बसल्यावर कळाला. सोलेल वायरीला हात लावल्यावर कळतो ना. मग त्याला कळालं, सद्गुरु कळाले. पण कधी संत चरण रज लागता वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर रोटे हृदय प्रगटे. त्यावेळेस खरा काला झाला, आनंदाचा साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार झाला. त्यावेळेस त्यांना संत कळाले. तोपर्यंत दुसरं प्रमाण नाही तिथं झाला. तुका म्हणे अंगी हरीच महिमा. आपलं स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल आपल्याला. आपली देह बुद्धी नष्ट होईल. मी देह नसून मी ब्रह्मस्वरूपी, मी सच्चिदानंद स्वरूपी. माझं जे मूळ स्वरूपी ते अविनाशी अमर आहे. अमर हा खरे की पहा खोटे, हे महावाक्य आहे महाराज. हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग म्हणजे महावाक्य आहे. तत्वमसी महावाक्य. न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, अरे ह्या डबड्यालाच माझं स्वरूप म्हणून तुम्ही रडतात, म्हणून दुःख आहे. पण तुमचं जे स्वरूप आहे ना, ही वासुदेव वासुदेव माहिती नाही ना. वासुदेव वसुदेव वेगळा. वासुदेव सगळ्याच्या हृदयामध्ये जो वास करतो ना, 21,000 साल त्याचा प्रवास चालू आहे, सारखा येतोय जातोय.
वाडियात बाहेर दारा, काहीतरी दान पुण्य करा, काहीतरी द्या म्हणतो तो. हा वासुदेव, आपल्याला हा वासुदेव माहिती, तिकडे सगळं उधाराचे. म्हणतो तुमचं अमकं होईल तमकं होईल, पण त्याचंच कल्याण झालेलं नाही. काय आपलं कल्याण करणार आहे? एक दान धर्माचं पुण्य होईल, बाकी तो काय उद्धार करणार आहे का? पण संत आपल्याला हा वासुदेव दाखवतात. पिंड स्थिती ब्रह्मांडी हरिविन सारा पिंडातला वासुदेव 21,600 वेळा निरोगी माणसाचा श्वास चालतो. सारखा येतोय जातोय वासुदेव, येतो जातो. तोच पवन पुत्र आहे. विठ्ठला, विठ्ठला, बरं झालं संतांची उपकार आहे आमच्यावर. आम्हाला त्यांनी सगुणही दाखवलं आणि निर्गुणाचं ज्ञान करून झालं. ते बरे झाले, शरण गेलो. नाही तर मग उगवलं. म्हणजे संकटामध्ये, म्हणजे दुःखामध्येच पडलेलं होतं. म्हणजे या संतांनी, म्हणजे हरिदास म्हणजे संत, या हरिदासानी भगवंताला रूपाला आणलं. कारण नाम रूप याच्याशिवाय ते सगुण प्राप्त होत नाही ना. तसं तर मग काय, रंग नाही, रूप नाही, काही वर्णाची निर्गुण निराकार सगुणात आला का सगळं येत असं हरिदासाने केला. मग तृतीय चरण अनिला रूपा बळे संतांची दृष्टी असतं. त्रिकाल ज्ञानी संत त्रिकाल. आता हे अनिली म्हणले, अनिली हा म्हणले, बरोबर आहे का नाही? पण ही दोन्ही बी याच्यामध्ये, पण त्यांना माहिती होतं जगद्गुरु तुको बरायला देवीच्या याला जर अभंग घेतला मग. अनिली सुद्धा दोन्ही बी याच्यामध्ये पाठी आहे गाठ्यामध्ये. अनिला म्हणलं का मग तो बाबा बदलत ना, लगेच बदलत ना व्याकरणामध्ये. पांडुरंग आला नावा रूपा, तू का म्हणे अनिला म्हणलं तर मग राम घ्या, कृष्ण घ्या. पण अनिली सुद्धा इथे म्हणजे आता म्हणले ना ते सुद्धा बरोबर आहे. तुम्ही जे म्हणले ना अनिली ही रूपावळी, कारण देवीचं मूळ कुळदेवी आलाय ना. उपक्रम आणि उपसंहार सांग सारखा जर आला तर शास्त्रामध्ये बसतंय. आता देवीचा कार्यक्रम आहे ना. आता कार्यक्रम कोणाचा आहे? जगदंबा मातेचा कार्यक्रम आहे ना. अनिली ही रूपाबळे म्हणून आपल्याला माहिती झाली ना की देवी अशी असते म्हणून. आपल्याला माहिती होती का? देवी संतांनी तिथं सगळंच लागत असतं. ज्यावेळी सगुणात येते त्याला रूप लागत असतं, नाम लागत असतं. पण काळाच्या ओघामध्ये जरी नाम गेलं, रूप गेलं, पण मूळ जे अस्तित्व ते बदलत नाही ना. ते पुन्हा वेगवेगळं रूप धरत असतं. यदा यदा शेतला निर्भवती. ज्यावेळेस राक्षस मारले त्यावेळेस जगदंबा मातेचं रूप धरलं. ते राक्षस मारले, मुंड चामुंड हे असे भरपूर. तात्पर्य भगवान परमात्मा सांगतात परित्राणाय साधुना विनाशाय दुष्टम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे कार्य जगदंबा मातेनं केलं. ती जगदंबा माता आपल्या इथं अंतकरणामध्ये इथं 3.5 वेळी घालून जगदंबा माता बसली. म्हणून अनिली ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हे सगळे उपकार आहे संतांनी सरता केलो तैसा परी चंदनाती गुरी.
तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंग त्याचा विठाला जोपर्यंत संत आपल्याला भेटत नाही, संतांची कृपा होत नाही, तोपर्यंत आपला परमार्थ व्हायला जात नाही, पुण्य होत असतं महाराज. म्हणून पूर्वानुराग, मिलनानुराग, विरानुराग पुण्य होतं. त्याच पुण्याच्या योगाना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव रामकृष्ण परमहंस जगदंबा मातेची सेवा करत होते ना. आता ती अधिकारी होती, अवतारे रामकृष्ण परमहंस म्हणजे विवेकानंदांचे गुरु. त्याला त्यांचे मोठे बंधू होते खरी पुजारी काली मातेचे. ते म्हणले अरे तू काहीतरी विद्या शिकणं, आपण ब्राह्मण आहे म्हणले, विद्वान अमुक तमुक हे शिकणं काही विधी वगैरे. ते म्हणले पोट भरायची विद्या मला शिकवायची नाही म्हणले, मला ब्रह्मविद्या शिकवणार पाहिजे, मरणमारी विद्या शिकवणार पाहिजे. ही लौकिक विद्या शिकून काय पोटात भरणार, याच्यापेक्षा जास्त काय करणार. श्रीमंत असला म्हणून काय तो काय सोन्याच्या भाकरी पडत खातो, पैसे खातो, बाजरीच्याच भाकरी खात असताना तो तेल लावून खात असेल किंवा तूप लावून खात असेल, फरक काय पडत होत तरी. रामकृष्ण परमहंस म्हणले मला ही लौकिक विद्या नाही शिकायची, अलौकिक विद्या शिकायची. ही जगदंबा माता प्रसन्न झाली ना, तोतापुरी रूपांचे आले ना, तोतापुरी तिथं सद्गुरु रूपाना तोतापुरी आले आणि हात ठेविला मस्त की प्रसाद देऊन केले सुखी. आणि सगुणही कळाला आणि निर्गुणही कळाला ना, म्हणून महाराज म्हणजे आलेली ही रूपाबळे करुणे कळे हरिदासी. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एकदा जर संतांचा समागम झाला ना, खरी संतांची कृपा पाहता. वेळ संपली. ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होतं भगवंताबद्दल, त्यालाच भक्ती म्हणले बरं का नाथ महाराजांनी. भागवतामध्ये मुक्तीच्या पुढची भक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती आहे, प्रेमलक्षण भक्ती आहे. मास्तर बी शिकवितो ABCD, एकाचा काढितोय, दोनाचा काढितोय, पोरं एकाचा दोनाचा काढिता. मास्तरचं कोणा करता, पोराचं कोणा करताय? मॅडम शिकवते ना पोरांना, तिचं स्वतः करताय का आता? तिचं स्वतः करता नाही महाराज. जी संत सुद्धा भजन करतात, वाऱ्या करतात, पूजन करतात, कथा करतात, कीर्तन करतात, ग्रंथ करतात, सत्संग करतात, ती जगा करता येत वडील जे जे करते तया नाम हे रती अनुष्ठिती. त्यांचं पाहून आपण हरिपाठ करतोय, त्यांचं पाहून आपण माळी घालतोय, त्यांचं पाहून आपण वाऱ्या करतोय. म्हणजे संतांची जी भक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती आहे. अंतःकरणामध्ये प्रेम ज्या वेळेस उत्पन्न होतं ना, ती खरी जगदंबा मातेची कृपा आहे. प्रेमाविना नाही समाधान नाही महाराज. आणि समाधानी देवाचं दर्शनी तिने सदा चित्ता समाधान. भगवंताच्या चिंतनाला मिळणारं समाधान हे साध्य जीवनाचं. काय मिळवायचं आपल्याला? लौकिक काय नाही मिळायचं, अलौकिक दर्शन म्हणजे भगवंताचं चिंतनाला मिळते सदा. अजून एक प्रमाणे गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आखी जैसे. आणि मग ते जर मिळालं प्रेम, मग त्याच्यामध्ये आम्ही नाचतो म्हणजे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं.
घडलं संत समाजानी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तिथं वैराग्य बी आला होता, तातडीनं परमार्थ करायला लावला. समागम तिथं विवेक आला. एकाच अभंगात पहा, जे जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग म्हणजे काय, सामान्य नाही, नुसते मोती महाराज. आता वैराग्य प्राप्त झालं, झडझडो निवायला निघ ये भक्तीच्या या पावसी अव्यंग निज धाम माझे. कारण हे जातं सारखं चालू आहे ना, भाडा चालू आहे ना, रोजची किती जाते आणि किती येते आपलं लक्ष नाही त्याच्यावर. क्षणाक्षणाला ही सगळी सृष्टी बदलणारी सृष्टी आहे. काल होतं तशी आज आहे का आपण? एवढं वैराग्य विवेक नाही ना आपल्याकडे, एवढं बारीक विचार नाही ना. जशी काल होतो ना, 24 तास कमी झाले नाही, 24 तास कमी आयुष्य कमी झालं ना, एवढं लहान झालोय ना आपण. जे आपल्याला संत संघानं काय प्राप्त होतं, विवेक प्राप्त होतो, वैराग्य प्राप्त होतं आणि स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. ही तिन्ही जर असली तरच आपली नाव पलीकडे जाऊ शकते, एका याच्यावर जाऊ शकते. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. तिन्हीच्या वेळेस असलं तर पाक घडतो, अग्नी लागत, पाणी लागतो आणि सगळं लागतं, त्यावेळेस पाक घडतो ना. तसं विवेक पाहिजे जीवनामध्ये. आणि संत तेथे विवेका वैराग्य प्राप्त होत असतं भगवंताच्या चिंतनाना, सतसंगाना आणि आपल्याला यथार्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान होत असतं. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण भगवंताचे लेकर आहोत आणि भगवान परमात्मा अमर आहे. मग आपण सुद्धा अमर आहे ना. आणि मग आपल्याला शरीर ठेवताना काही दुःख नाही वाटलं पाहिजे, सहज ठेवता आलं पाहिजे. हा परमार्थाची फलप्राप्ती आहे. आपण परमार्थ केला म्हणून जाणार नाही असं नाही डोक्यात ठेवायचं. शरीर तर जाणार आहे प्रत्येकाचं. मुक्ती म्हणजे काय, देहात असतानाच मुक्त होणं. शेवटच्या चरणात जे सांगितलं ना, ते प्राप्त व्हावं ना आयुष्य शिल्लक राहावं. हे साध्य प्राप्त व्हावं अशा अभंगाचं आणि आयुष्य शिल्लक राहावं. ही जीवनमुक्त अवस्था भोगण्याकरता, ज्ञानोत्तर भक्ती करण्याकरता प्रेमामध्ये गाऊ नाचू विठू तुझा, जिकडे पाही तिकडे सर्व मय गोविंद विठोबा. चालू आहे ना हे बऱ्याच दिवसापासून 16. आता त्या खोलीमध्ये गेल्यानंतर कळतं आपल्याला. मंदिरात आपण तुळजापूरला काय महालक्ष्मीच्या मंदिरात गेल्यासारखं प्रसन्नता आहे. आता पहाटे उठून आपल्याला हेच करायला सांगतात. पहाटे
मानसपूजा कशा करता? मानसपूजा ज्याचं मन नाही लागत आणि असा प्रसंग जर पाहिला तर आपाप त्याचं मन एकरूप होणार नाही का? आता मग तुम्ही कार्यक्रम झाल्यानंतर त्या खोलीमध्ये जाऊन पहा. असं वर्षभर ठेवलं तर हेच मंदिर होऊन जाईल ना. सोहळा असतो नाही का? सोहळ्यात असतं अगोदरच तयारी असती नाही का? महालक्ष्मी येणार, सगळी तयारी, किती पदार्थ बनवले महाराज, सेवा आहे सगळी नाही का? ही सेवा तर प्रत्येक ठिकाणी होत असते. आता आमच्या विषय सांगू नये पण आमच्या मुलीच्या इथं असा सोहळा आहे तिथं. पण कथा कीर्तन कुठं नाही तुम्हाला पाहायला. बिनू सतसंग विवेकानं होई राम कृपा बिना. आता हे सुद्धा आमच्या मुलीची हाच परिवार आहे महाराज आपल्याला नाही का? अध्यात्माचं नातं आहे फार मोठं. तात्पर्य बाकीच्या गोष्टी सगळ्या भेटतील पण हे कथा कीर्तन सत्संग कुठं भेटणार नाही. त्याला फार पूर्वस्फूर्ताचा पूर्वाभ्यासाचा दास सद्गुरूचा तुमचं काहीतरी पूर्वपुण्य असन म्हणून तुमच्याकडे सत्संग घडतो. एवढे वैष्णव एवढे संत मंडळी तुमच्याकडे आले, सुंदर असा सत्संग झाला. आता याच्यानंतर प्रसाद होईल, एकदा संतांचं भजन होईल. ज्ञानेश्वर जगदंबा मातेच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन माझे तेवढे पैपण का म्हणे माझी कुणी वदविली वाणी प्रसादावाची. अशीच तुमच्याकडून जगदंबा मातेची सेवा घडावी. जगदंबा मातेच्या चरणी सेवा समर्पित. विठ्ठल जय जय. कोणाला द्या घ्यायची 10 काही जळून घ्या.
वारी जन्म मरणाचे वारी हरी पडतो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी गुरुवारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी गौरी भावनी पाता कुजायचे नाही चारी सपने परंतु ना बोलल काही काही विवाद चर्चा पडलो प्रवाही हेतू भक्ता लागी हेतू भाषा लागी भाव शिलवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी गुरुवारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी Yes.